हाय मैत्रिणींनो, कशा आहात? ठीक ना? मजेत ना? तर मग माझ्या रेसिपीमध्ये आज मी बनवणार आहे गव्हाची कुरडई। तर कुरडई अशा पद्धतीने बनवायची की गहू जे आहेत ते 3 दिवस पाण्यामध्ये भिजत घालायचे। दररोज पाणी बदलायचं आणि पाणी नवीन टाकून ठेवायचं भिजत। तर मग हे 3 दिवसाच्या नंतर हे असे गहू मऊ झालेले असतात। मग ह्याची चीक काढायचं। खूप कष्ट आहे ह्याला, हे हात दुखतात आपण हे चीक घेताना। कारण ह्या आमच्या साईडला काही हे चीक काढायच्या मशीन पण आहेत, आमच्या साईडला नाही। कारण आम्ही थोड्या ह्याच्यामध्ये करतो क्वांटिटी। कारण नाशिक बीड ह्या ठिकाणी 50-50 किलोच्या गव्हाच्या कुरडई बनवतात। आम्ही 5 ते 10 लई झालं एवढ्याचेच बनवतो। कारण मग हे अशा पद्धतीने करायचं। चीक काढल्यानंतर शोधून घ्यायचं, हे बारीक चाळणीनं शोधून घ्यायचं। कोण कोण मलमलच्या कपड्यानं शोधून घेते, कारण ते लाल जी तांब आहे ती मध्ये चीकमध्ये जाऊ नये म्हणून। तर इकडे चूल पेटवलेली आहे, माझ्या काकूनी चूल पेटवलेली आहे। इथं आम्ही तिघीजण कुरडई करतो, काकू आणि लहान भाऊजे आणि मी। तर मग चुलीवरती तवली ठेवलेली आहे, तवलीमध्ये तेल थोडंसं वतलेलं आहे। तेल याकरता वतलेलं आहे की ते पीठ चिटकू नये म्हणून। तर इथं पाणी घालायचं आहे। आता पाणी आणि चीक हे दोन्ही मापून प्रमाणानं घेतलेलं आहे। ते गरम पाणी झाल्यानंतर आम्ही थोडंसं काढतो, तर जे लागेल तेवढंच आम्ही त्याला ठेवतो। कारण एक्स्ट्रा थोडंसं गरम पाणी लागतं, नंतर लागलं तर म्हणून काढतो। तर पाण्याला उकळी आलेली आहे, हे चीकमध्ये ओतून घेते। आता चीक ओतलं की मस्तपैकी आता हे शिजवून घ्यायचं आहे पीठ। झाकण ठेवायचं आहे, तवलीवरती चीक ओतून गरगटून। गरगटायला पण खूप हे लागतं की असंच नाही हे कुरडई होत। कुरडई करायचं म्हणलं ना की हटण्यासाठी आणि कुरडई शेवग्याच्या ह्याच्यामधून गाळण्यासाठी खूप ताकद लागते, चीक घेण्यापासून सुद्धा। तर हे इकडं आम्ही गावाकडे आलेले आहे। गावाकडे वाढण्यावर खूप आहेत, माझ्या काकूच्या घरी आहे मी। तर मग वाढण्यार हे हनुमानाचं रूप आहे, हनुमान हे रामाचे भक्त आहेत। तर मग हे पीठ शिजलं आहे आणि कुरडी चालू झाली करायला। तर अशा प्रकारे बघा, हे खूप स्मूथली झालेलं आहे हे पीठ, खूप सुंदर झालेले आहेत। ह्यामध्ये मी पांढऱ्या पण केले, कलरच्या पण केले। कारण मी आणि माझी भाऊजे हे कुरडी घातलो, माझी काकू ते शेवग्यामध्ये पीठ भरून दिलेली आहे तिथून। हे बघा कशा पद्धतीनं मस्त झालेल्या आहेत कुरड्या। कलर 3 ते 4 कलर वापरले मी, एक ऑरेंज, एक लाल, पिवळा आणि पांढरा, हे असे 4 प्रकारच्या कुरड्या झाल्यात माझ्या। झालेल्या आहेत आता कुरड्या। तर मग ह्या अशा पद्धतीने केलेल्या आहेत। कशा झालेल्या आहेत ते कमेंट्समध्ये मला सांगा। कारण मी खाली बाजूवर पण काय घातलेले आहेत आणि वरती गच्चीवर पण घातले आहेत। हे अशा पद्धतीने वाळल्यानंतर झालेले आहेत। कशा झालेल्या आहेत ते कमेंट्समध्ये सांगा मला। शेअर करा, सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघा, ह्याला खूप कष्ट आहे आणि कष्टाचंच काम आहे। तुम्ही पण शिका, शिकण्यासाठी, तुम्हाला बघण्यासाठी हे आम्ही व्हिडिओ तुम्हाला दाखवतो करून। तर मग बघा हे अशा पद्धतीने। तर लगेच आता मी कुरडी तळून घेते। तळलेली कुरडी तुम्हाला कशी हे होती ते दाखवते तुम्हाला, कुरडी तळल्यानंतर कशी होती। तर तेल तापलेलं आहे, आता आपण कुरड्या तळून घेऊया। पटापट कुरड्या तळून निघतात। कलरमध्ये तर खूप छान सुंदर दिसतात। असं कुणी करत नाही आणि कुणालाही सहजासहजी होत नाहीत कुरड्या। जे पक्के असतात येणारे त्या कुरड्या तेच करणार। तर अशा प्रकारे झालेल्या आहेत तळून पण तुम्हाला दाखवते। ह्याचा आता बघा हे आवाज कसा कुरकुर येतो, खूप सुंदर आहे दिसायला। हा बघा, हा हात एक छोटासा माझ्या नातीचा हात आहे, खालून कुरडी घेण्यासाठी आलेली आहे तिनं। तेल अजिबात लागलेलं नाही।